Thy loving kindness is better than life. Thy loving kindness is better than life. My lips shall praise thee, thus will I praise thee. Thy loving kindness is better than life. I lift my hands up unto thy name. I lift my hands up unto thy name. My lips shall praise thee, thus will I praise thee. Thy loving kindness is better than life. त्याकडेच आपण आपले लक्ष देऊया. रोमकरस पत्र याचा 12वा अध्याय. रोमकरस पत्र ह्याचा 12वा अध्याय. Romans chapter 12. Romans chapter 12. Romans chapter 12 आणि 1 and 2 पहिलं आणि दुसरं वचन आपण वाचूया. I beseech you, therefore, written by the miracles of God, that ye present your bodies a living sacrifice, wholly acceptable unto God, which is your Reasonable. reasonable service, and be not conformed to this world, be ye transformed by the Renewing of your mind. name of mind, and that ye may prove that what is that good and acceptable and perfect will of God. आमेन आमेन. आपण आणखीन एक वचन वाचूया. योहान कृष्णवर्तमान ह्याचा 4था अध्याय. योहान कृष्णवर्तमान ह्याचा 4था अध्याय. आणि आपण ह्याचं वचन मला वाटतं आपण 31 पासून वाचूया. 31 ते 42 पर्यंत वाचूया. नाही सॉरी, तुम्ही 39 ते 42 वाचा. 39 to 42 पर्यंत वाचा. जॉन चॅप्टर 4 39 to 42. जॉन चॅप्टर 4 39 to 42. Many of the Samaritans of that city believed on him for the saying of the woman, which testified he told me all that ever I did. So when the Samaritan. Samaritans were come unto him, they besought him that he would tarry with them. And he abode there 2 days. And many more believed because of his own word. Amen. And सगळ्यात महत्वाची लाईन आहे. Many more believed on him because of his own word. Amen. आणि and said unto the woman, now we beheard him ourselves, and know that this is indeed the Christ, the Savior of the world. आमेन. हालेलुया. आमेन. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू तू उत्तम आणि चांगला परमेश्वर आहेस. आणि प्रभू तू पवित्र असा परमेश्वर आहेस, जो आपल्या पवित्र लोकांमध्ये राहू इच्छितो. आणि प्रभू आजच्या सकाळच्या समय प्रभू आम्ही सगळेच तुझ्या समोर दोषी आहोत. परंतु प्रभू पुन्हा एक वार पश्चाताप हृदयाने अंतकरणाने तुझ्या पवित्र क्रूसाखाली आम्ही येतो.
प्रभू जे रक्त प्रभू तू आमच्यासाठी वाहिलेस, जे फटके प्रभू तू आमच्यासाठी खाल्लेस, जो मार प्रभू तू आमच्यासाठी सहन केलास, केवळ एकच कारण होतं की आम्ही ह्या पापमुक्त जगातून शरीरातून बाहेर निघावे आणि प्रभू आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे. खरं का प्रभू, मनुष्य किती पडतो आणि किती अडखळतो ह्याचा प्रभू काही पत्ता नाहीये, परंतु प्रभू आमच्यासाठी लपण्याचं ठिकाण केवळ तूच आहेस. आणि या सकाळच्या समयी त्या पवित्र क्रुसाखाली आम्ही येतो. जसं संत पॉल म्हणतो की त्या क्रुसाचा मला अभिमान आहे, कारण प्रभू तू जर क्रुसावर गेला नसता तर प्रभू आम्ही आज वाचलो नसतो. परंतु प्रभू आमच्यासाठी तू जीवन दिले अशासाठी की ते जीवन आम्हाला मिळावे. या सकाळच्या समय आम्ही तुझ्या हाती आमचं जीवन समर्पित करतो. हे मेलेले जीवन आहे, परंतु प्रभू तुझं पवित्र नवीन जीवन तू आमच्यामध्ये घाल, अशासाठी की प्रभू आमच्या जीवनाला प्रभू तुझ्या वचनाचा पुन्हा एकदा दुजोरा यावा आणि प्रभू आम्ही तुझे वचन उंचवावे, म्हणून आम्हाला तुझी कृपाने दया कर. विशेषतः मला आणि आम्ही जे सगळे जमलेलं आमच्या प्रत्येकाशी तू वार्तालाप कर आणि आमचे मन आमचे जीवन तू बदल, अशासाठी की प्रभू आम्ही तुझ्या वचनाला सर्वात प्रथम स्थान आमच्या जीवनात द्यावे. अनुग्रह कर आणि पुढे वेळेस आम्ही तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो, म्हणतो की मान्य कर. आमेन आमेन. आपण आपल्या जागेवर बसूया. आपण जो सब्जेक्ट बघत होते डेडिकेशन पार्ट 1 गेल्या आठवड्यात आपण बघितलं होतं, आणि जो दुसरा सब्जेक्ट जो आहे हा काय आहे, डेडिकेशन ऑफ लाईफ पार्ट 2. जो डेडिकेशन आपण काय म्हटलं होतं, समर्पणाचा जीवनाचे समर्पण, ह्याचा आपण आज दुसरा भाग बघत होतो. भावा बहिणींनो, काही गोष्टी आपण गेल्या दिवसात बघितलं होतं आणि आपण आजही बघणार आहोत, परंतु पुन्हा एकदा आपण थोडंसं बेस कडे जाऊया, जेणेकरून आपण जेव्हा मेन सब्जेक्टला मॅन विदिन अ मॅन, मनुष्यामध्ये असलेला मनुष्य, मनुष्यामध्ये असलेला मनुष्य, बॉडी, स्पिरिट अँड सोल, या तिघांमध्ये परमेश्वर कशा प्रकारे कार्य करतो ते आपण पुढे येणाऱ्या दिवसात पाहणार आहोत. तुम्ही प्रार्थनेमध्ये ठेवा या गोष्टी, कारण आम्हाला या सगळ्या गोष्टी समजणे गरजेचं आहे. आमेन. आम्ही आंधळे राहू शकत नाही. वचन काय सांगते, प्रॉफेटिक सांगतात की जर आंधळा 5 आंधळे अपोस्टॉलिक एज मधले 5 आंधळे जर सांगत असतील की आम्हाला कळते ना, आम्ही आपण एकत्र चालूया, तर आंधळ्याला वाट दाखवतो असं होते आणि कोणालाच माहिती नाही की कुठे चालले, पण त्याला दुसऱ्याला वाटते की हा जो सांगतोय ते बरोबर सांगतोय, कारण तोही आंधळ आहे आणि बघणारही जो सांगतो तोही आंधळ आहे. भावाबहिणींनो, आम्हाला वचनाचं गांभीर्य असणं गरजेचं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण जेव्हा वचन वाचतो किंवा वचन ऐकतो तेव्हा आम्ही काय ऐकतो ह्याकडे आमचं लक्ष असावं. प्रथमतः आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यावी की डेडिकेशन ऑफ लाईफ म्हणजे काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण भावा-बहिणींनो, चुकी इकडेच असते. अर्ध जीवन दिल्यामुळे आज लोकांच्या संसारात सुद्धा प्रॉब्लेम आहे. डेडिकेशन ऑफ लाईफ नसल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहेत. अशासाठी की जोपर्यंत संपूर्ण डेडिकेशन फॅमिलीसाठी होत नाही, भावा-बहिणींनो, तुम्हाला माहिती असेल की आता नवीन नवीन कन्सेप्ट लोकांच्या लग्नामध्ये चालतात आणि सांगतात की मुलगी सांगते की मी मुलाचं जे सरनेम आहे ती मी घेणार नाही, माझं सरनेम मध्ये काय चुकीचं आहे. काय आहे हे पूर्णपणे डेडिकेशन नाही आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, हाफ ऍक्सेप्टेड आहे, पद्धत आहे म्हणून केलेलं आहे, परंतु माझी इच्छा आहे की मी माझ्याकडे काहीतरी होल्ड करावं. भावा बहिणींनो, ह्याला काय सांगतात की संपूर्णपणे डेडिकेशन नाही आहे. आणि संपूर्णपणे डेडिकेशन नसल्यामुळे त्या जीवनामध्ये एक रस जो असतो किंवा एक जुळावा जो असतो तो नाही राहत. आणि त्यामुळे काय असते, दोघांमध्ये जे जमण्याचं नातं जमण्याची जी परिस्थिती असते ना, ती हळूहळू सुकत जाते. आणि ते काय सांगतो, तू तुझ्या मार्गाला चाल, मी माझ्या मार्गाला चालते. ती काय सांगते, मी माझा पैसा वापरते, तू तुझा पैसा वापर, मला जसं जगायचंय तसं मी जगेन, तुला जसं जगायचं असेल तसं तू जग. आणि ह्यामुळे काय होतं भावा बहिणींनो, कुटुंब जे आहे हे फक्त लोकांना दिसणाऱ्या 4 भिंतीच्या मधलं असलेलं कुटुंब दिसते, परंतु वास्तविक ते कुटुंब नाही आहे, ते एक फुटलेलं कुटुंब आहे. मॅम, का तुम्ही माझ्याशी सहमत आहात? कारण भावा बहिणींनो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या केवळ तिथपर्यंत नाही राहत, परंतु ह्या मनुष्याच्या जीवनावरती फार मोठा इम्पॅक्ट आणतात. आणि त्या गोष्टी घडल्यामुळे त्या मनुष्याचा किंवा त्या स्त्रीचा हा बाहेरील जीवनावरती फार मोठा फरक पडत असतो. मॅम,
आणि काय होते, त्यामुळे त्यांचं जे जीवन असते हे डिस्टर्ब लाईफ सांगतात, किंवा ते दुसऱ्यांना जर सुखी बघतात तर त्यांच्या जीवनामध्ये दुःख वाटते. त्यांना वाटते की माझ्या जीवनात हे सुख का नाहीये, का कशामुळे भाऊ बहिणींनो, डेडिकेशन नसल्यामुळे. परंतु भाऊ बहिणींनो, ह्या डेडिकेशनच्या रिक्वायरमेंट फार वेगळ्या आहेत. आमेन. आपण रोमकरासपत्र ह्याचं 12वा अध्याय आपण उघडूया. आपण इकडे येऊया परत योहान कृष्ण वर्तमानामध्ये. फार महत्वाचा अध्याय आहे आणि आम्हाला तो समजणे गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टीवरती मी फार विचार करत होतो, प्रार्थना करत होतो की प्रभूकडे. वास्तविक आम्ही काल रात्री प्रार्थना पण सुद्धा केली इकडे असताना की प्रभू, उद्याची प्रार्थना पावसाचं मी बघितलं की ते दाखवत होतं की आज सॅटर्डेला 75% दाखवत होता, संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे 100% दाखवत होता. आणि मी थोडं टेन्शन मध्ये की अरे पुढचे 5 दिवस संपूर्ण पाऊस आहे. परंतु प्रार्थना केली, परमेश्वरांनी प्रार्थना केली. ब्रदर जॉनीला, ब्रदर नितीला फोन केला, सकाळी बघितलं तर घरामध्ये ऊन आलं. सिस्टर नेहा बोलली की प्रार्थनेसाठी आमच्यासाठी दरवाजा उघडला असेल परमेश्वराने. बहिणींना, गॉड इज अ माइंडफुल गॉड. त्याला आवडते जेव्हा त्याची लोक त्याच्या घरात येऊन, मेंढपाळात येऊन राहता, वस्ती करतात. देव सगळ्या गोष्टीचा जाणणारा परमेश्वर आहे. आमेन. रोमकरासपत्र ह्याचं 1 वचन म्हणते, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. काय सांगितलेलं आहे? देयर आर 3 रिक्वायरमेंट्स. 3 काय आहेत? जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पवित्र, देवाला ग्रहणीय व समर्पण. म्हणजे काय? समर्पण म्हणजे काय? डेडिकेशन. जोपर्यंत तुम्ही पवित्र नसाल, ऍक्सेप्टेबल नसाल देवाला, तर तुमचं लाईफ डेडिकेटेड सुद्धा नाही आहे. तुम्हाला सगळ्यात पहिलं पवित्र होणे फार गरजेचं आहे. म्हणून काय येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? जोपर्यंत तुमचा नव्याने जन्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाचे राज्य मिळणार नाही. का सांगितलं? कारण नवीन जन्म, पवित्रता ही फार महत्वाची आहे. आमेन. का तुम्ही आमेन आहात माझ्या जोडीला? कारण भाऊ बहिणींनो, देव जेव्हा वचन पाठवतो तो देव वचन कुठेही पाठवत नाही. देव फक्त तिथेच वचन पाठवतो जिकडे त्याच्या वचनाला स्वीकारणं आहे. हालेलुया. देव तिथेच आपलं वचन पाठवतो. बघा भाऊ बहिणी, गेल्या आठवड्यात सुद्धा मी सांगितलं, प्रॉफिट मेसेज प्रचार करत होते. एका साईडला लोक हिलिंग घेत होते आणि एका साईडला एक बाई बसून का सांगते, हा तुझा संदेश माझ्या गोठ्यातली गाय सुद्धा ऐकणार नाही. काय झालं? एकच संदेश, परंतु ऐकण्याचे प्रकार वेगळे वेगळे होते. आणि ज्याने ज्या प्रकारे ऍक्सेप्ट केलं त्या प्रकारे त्याला प्रतिफळ मिळालं. ज्यांनी सांगितलं, होय प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, कितीही संकट बाहेर असो. आणि मरिया, प्रॉफिट सांगतात की मरियाला ख्रिस्त हा लाभ मिळाला. परंतु दुसऱ्या कुमारे कदाचित देवदूत तिच्या अगोदर दुसऱ्या कोणाकडे सुद्धा केला असेल, परंतु तिने सांगितलं असेल, अरे नको रे बाबा, मी कुमारी आहे, लोक मला काय म्हणतील. डेडिकेशन जे आहे हे तुमच्या स्वतःकडून येते. हे दुसऱ्या कोणालाही घ्यायची गरज नाही आहे, किंवा हे काही असं बुक नाहीये की हे ब्रदर हे डेडिकेशनचं बुक आहे ना, हे तू घे का तुझं जीवन डेडिकेशन होईल. भाऊ बहिणीनं, हे जीवन तसं नाहीये. हे जीवन तुम्हाला स्वतः काहीतरी करण्यासाठी भाग पडते. हालेलुया. ब्रदर बॅनम सांगतात की जेव्हा जेव्हा मी रात्री उठतो तेव्हा तेव्हा मी एकच काम करतो की उठून प्रार्थना करतो. जर मला जाग दिलेली आहे ह्याचा अर्थ असा आहे की प्रभू माझ्याशी काहीतरी बोलू इच्छितो. याचा अर्थ नाही की प्रार्थना केली परत मी 7-8ला झोपलो परत 12ला उठलो, असं कारभार नाही आहे. हे देवाविषयी असणारं प्रेम आहे. जे देवाविषयी प्रेम तुम्हाला देवाशी भेटण्यासाठी फार आतुर करते. हालेलुया. इकडे आपण पाहतो की वचन काय सांगते, म्हणून बंधुजन हो, देवाच्या करुण्यामुळे मी तुम्हाला विनंती करीतो, तुम्ही आपली शरीरे जिवंत, म्हणजे काय, तुमच्या जीवनामध्ये तुमच्यामध्ये जीवन असणे फार गरजेचं आहे. मेलेल्या शरीराविषयी काही आशा आहे काय? मेलेल्या शरीराला वचन प्रचार करण्यात तो हालेलुया आमेन काय बोलेल का? परंतु काही लोक मंडळीमध्ये मेलेले असतात. काय असतात ते? नाही आमेन बोलत, नाही ते हालेलुया बोलत. मला कळत नाही की त्यांना वचन कळते की नाही कळत. आम्ही भरपूर वेळा बघितलेलं आहे, वचन प्रचार करतात परंतु त्यांच्या डोक्यात फार विचार फिरत असतात. दे आर नॉट डेडिकेटेड. फॉर एक्झाम्पल, एक जर मनुष्य आपला
कुटुंबातला नवरा बायको मुलगा मुलगी कोणतरी आई बाबा जर हॉस्पिटलला असतील ऑपरेशन थिएटर मध्ये असतील तर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक लाल कलरचा बल्ब लावलेला असतो आणि सगळे रात्रीचे 2 झालेले असतील ना ऑपरेशन चालू असेल ना तर सगळ्यांची नजर त्या बल्बकडे असते. तो जोपर्यंत बल्ब बंद होत नाही ना तोपर्यंत कोणीही आपल्या डोळ्यात झोप येऊन देत नाही. का? कारण त्याच्यानंतर डॉक्टर येऊन सांगणार आहे की आतमध्ये काय घडत आहे. मनुष्याचं डेडिकेशन एक ओव्हरकमिंग सिच्युएशन सिस्टम आहे. काय करते ते प्रत्येक गोष्टीला ओव्हरकम करणे शिकवते. डेडिकेशन जे आहे जोपर्यंत तुम्ही डेडिकेट करत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्ही ओव्हरकम करत नाही. ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवरती मात करून विजय मिळविणं गरजेचं असते. हालेलुया. 2 वाजता रात्रीचे 2 वाजलेले आहेत. माझा आत त्या खोलीमध्ये आहे, ऑपरेशन थिएटर मध्ये आहे, डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये आहे. वास्तविक ही माझी झोपायची वेळ आहे. 2 म्हणजे मी गाढ झोपेत असतो. परंतु आज अशी वेळ आहे की मी आज झोपू शकत नाही कारण काहीतरी सिरियस गोष्ट घडलेली आहे ज्याच्यासाठी मला जागे राहणे गरजेचं आहे. भाऊ बहिणींनो बघा, दिस इज कॉल्ड द डेडिकेशन. आपण या गोष्टीला पकडूया, एक 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 पॉइंट पकडूया. आपल्या सवयी ज्या आहेत ह्याच्यावरती आपल्याला कसं ओव्हरकम करता येईल हे आपण आज बघूया. संत पेत्र एक उदाहरण देतो आणि न उदाहरण नाही, वास्तविक ही सत्य गोष्ट आहे. पेत्र काय करतो, मंदिरात होता आणि मंदिरात असताना तो काय करत होता, देवाची आराधना करत होता. लोक प्रार्थनेला मंदिरात यायची, प्रार्थना करायची आणि त्यांना माहिती पडलेलं की ह्यांना पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला आहे आणि जे काही देवाची इच्छा होती ही ह्यांच्या मुखातून प्रगट होत आहे. आणि त्याच मंडळीत भरपूर लोक सुद्धा जमली. म्हणून आपण वाचतो वचनात काय वाचतो की अधिक लोकांची भर झाली. लोकांनी वचन ऐकलं आणि अधिक लोकांची भर झाली आणि लोक प्रार्थनेला यायला लागली. परंतु एक गोष्ट अशी झाली, आपण वाचूया ती प्रेषित कृत्य ना, प्रेषित कृत्य ह्याचा अनन्या आणि सफिरा ह्याचा 14 पाचवा अध्याय. कोणीतरी वाचा. आता इकडे काय झालं, इकडे जो नियम होता तो नियम ऑलरेडी संपलेला आहे. आमेन. का तुम्ही माझ्या बरोबर आहात? का नियम संपला? कारण येशू ख्रिस्तांनी आपले जीवन बलिदान केले आणि जुना करार जो होता हा संपुष्टात आणला. नवीन करार जो आहे की सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करील, हा जो नवीन करार आहे हा मनुष्यासाठी तो तिकडे अंमलात आणण्यात आला. आणि काय सांगितलं, जे काही तुम्ही कराल ते तुम्हाला मिळेल, जे काही तुम्ही बोलाल ते तुमच्यासाठी होईल, जर तुम्ही दरवाजा ठोकाल तर तुमच्यासाठी उघडला जाईल. जे काही तुम्ही बोलाल ते येशू ख्रिस्तांनी त्या काळापासून सांगितलं आणि ही वेळ आली वास्तविक की जे काही बोलाल ते होईल. म्हणून पेत्र बोलायचा व्हायचं. लोकांनी अंगावरती हात ठेवून प्रार्थना केली, लोक बरी व्हायला लागली आणि त्यांना दिसू लागलं येशू ख्रिस्तानी जे बोललेले शब्द होते ते शब्द आज देहधारी झालेले आहेत. हालेलुया. तो शब्द त्या दिवशी देहधारी झाला होता, परंतु जेव्हा पवित्र आत्मा आला तो मनुष्यातून देहधारी होऊन तो आपले काम करू लागला आणि हे सगळे लोक बघत आहेत. परंतु ह्या दिवशी एक विशेष एक गोष्ट घडलेली आहे. आणि काय गोष्टी घडलेली आहे, परत वाचा ते नाही, दुसरं वचन परत वाचा. आता प्रेषितामध्ये एक पद्धत झाली होती की आपण जे काही आहे ना ते सामायिक वापरूया. आपण काय करूया, सगळं विकूया अशासाठी की सगळ्यांची मालमत्ता एकत्र असलेली बरी. म्हणजे जे काही प्रेषित लोक आहेत, जे काही अधिकारी आहेत ते काय करतील, त्यातला थोडा थोडा भाग घेतील आणि आपल्या सगळ्यांना भरपूर पुरेल. म्हणजे कोण श्रीमंत कोण गरीब प्रभू समोर कोणच राहणार नाही, आपल्यामध्ये काही राहणार नाही. म्हणून त्यांनी काय केली, मालमत्ता जी होती ती विकली. परंतु ह्यामध्ये एक विश्वासाची कमी फार होती. आणि काय विश्वासाची होती, उद्या सगळं दिलं आणि त्यांचं संपलं, आपल्याकडे काय नसलं तर आपण काय खाणार. म्हणून बायकोने काय सांगितलं, थोडेसे जे पैसे आहेत ना ते घरी ठेव. वास्तविक पेत्रानी किंवा हा नियम कोणीही लावला नव्हता.
ह्या मंडळीचा स्वतःचा खुद्द नियम होता की आपण सामायिकपणे सगळं काय करूया, कारण सामायिकपणे प्रभूने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. परंतु ह्यांनी काय डिसिजन घेतलं की हा जो पैसा आहे ना, बायकोने कसं सांगितलं, थोडे पैसे बाजूला ठेव ना, सगळेच कशाला देतो, उद्या कामात येतील, कमी पडले तर परत नेऊ, नाहीतर आपल्या घरी ठेवूया, कारण संपवणार आपल्याला माहिती नाही कसं संपवणार ते. परंतु भावा बहिणीनो, पवित्र आत्मा जिकडे आहे तिकडे कंट्रोल आहे. आमेन. पवित्र आत्मा जिथे असतो तिथे कंट्रोल असतो. परंतु ह्या कंट्रोलला पवित्र आत्मेला न जाणल्यामुळे त्यांनी काय सांगितलं, आम्ही काहीतरी करू इच्छितो. आणि काय वचन म्हणते पुढे, पवित्र आत्म्याशी तू लभाडी करावी आणि तुला मिळालेल्या मिळकतीतून काही मागे ठेवावे. हे तू का केले, हे यासाठी सैतानाने तुझे मन का भरकविले. भावा बहिणींनो, प्रॉफिट सांगतात देर आर 3 काइंड्स ऑफ बिलिव्हर इन द चर्च. आता ही 3 काइंड्स ऑफ बिलिव्हर इन द चर्च असतात ना, ह्या 3 काइंड्स ऑफ बिलिव्हरची पहचान आम्हाला कधीच होणार नाही. कदाचित अनबिलिव्हर आम्हाला कळू शकतो, कदाचित मेक बिलिव्हर आम्हाला वाटेल कळेल, पण तो कळणार नाही. ट्रू बिलिव्हर सुद्धा कळणार नाही. जोपर्यंत मनुष्याची अग्नीने पारख होत नाही तोपर्यंत तो मनुष्य कळत नाही की देवाचा निवडलेला आहे की नाही. तुम्हाला माहिती नाही की बाजूचा व्यक्ती किंवा मी स्वतः किती, आपण फक्त स्वतःला एवढं माहिती आहे की आपण किती पाण्यात आहोत, हे प्रत्येकाला माहिती आहे किती पाण्यात आहे. कोणाला सांगायची गरज नाही. मी दाखवू शकतो की मी फार पवित्र आहे, परंतु मी केवढं पवित्र आहे हे देवाला आणि मलाच माहिती आहे. ह्याच्यापेक्षा जास्त कोणालाच माहिती नाही. जेवढं देवाला माहिती आहे तेवढंच मला पण माहिती आहे, कारण हे सगळ्या गोष्टी मी स्वतःहून करतो. मला कोण करायला सांगत नाही. मी विचार काय करावा हे मी स्वतःच सांगतो. आपण बघणार आहोत मॅन विदिन द मॅन, विदिन द मॅन मध्ये हे कार्य कसं चालते हे आपण बघणार आहोत. परंतु भाऊ बहिणींनो, हा जो कंट्रोल आहे ह्याच्या स्पिरिट वरती एक कंट्रोल सैतानाने घेतलेला आहे. तो पेत्राला दिसलेला आहे आणि पेत्र काय सांगतो की तुझे मन सैतानाने का भडकवले की तू ही गोष्ट करावी की तू आपल्याला जी मिळालेली मिळकत आहे त्याच्यातला भाग घरी ठेवावा. आणि काय वचन पुढे म्हणते, ती होती तोवर तुझ्या स्वतःची 100% होती. साईन कोणी केली, हनन्याने केली. हनन्याची साईन होती का नाही, हनन्याच्या साईनची होती, विकली असती का, असताना सुद्धा ती तुझी होती, विकल्यावर सुद्धा तुझी होती, तर मग तुला लबाडी करायची गरज काय होती. कारण जेव्हा त्याला विचारलं, त्याला अरे तू मिळकत इकडे आणून ठेवली का, तू म्हणाला हो मी सगळी मिळकत इकडे आणून ठेवली, तेव्हा तो सांगतो की पवित्र आत्म्यासमोर तू लबाडी केली. कारण तू सांगितलं असतं की 60% इकडे आणलेलं आहे, 40% ठेवलेलं आहे, क्लिअर बोलला असतं तर गोष्ट संपली असती. परंतु लपवलेली गोष्ट प्रगट करण्यात आली. भावा बहिणींनो, कारण जेव्हा माणसाचं जीवन डेडिकेटेड नसते तेव्हा तुम्ही गोष्ट कितीही लपवा, देव ती प्रकाशात आणल्याशिवाय राहणार नाही. मनातले विचार तुमचे काय आहेत, तुम्ही किती चांगले आहात किती वाईट आहात, भावा बहिणींनो. म्हणून प्रॉफिट सांगतात, मी एकदा इथे गेलो होतो, नाशिकला गेलो होतो आणि ब्रदर सॅम्युएल खत्ती यांच्या चर्चमध्ये गेलो होतो आणि चर्च संपला आणि चर्चला उभे राहिलं असताना भाऊ आले, हात देऊन गेले आणि बहिणी आला आणि बहिणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे हात जोड हात जोड हात जोडून सगळ्यांना प्रेज लॉर्ड करा, असं प्रेज लॉर्ड. तर मी पण केलं, फर्स्ट टाइम होतं म्हणून हात जोडून सगळ्यांना प्रेज लॉर्ड केले. बहिणी निघून गेल्या आणि भाऊ होते आणि भाऊ असताना मग मी ब्रदरला विचारलं की ब्रदर ही पद्धत का तुमच्याकडे हात जोडून करण्याची आणि हात मिळवत नाही, ह्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर ब्रदर सांगतात तुम्हाला हनन्या आणि सफीराची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना. हो माहिती आहे. तो सांगतो देव जो आहे हा पवित्र आत्मा घेऊन चालतो. देव जो आहे हा पवित्र आत्म्याने कार्य करतो. देवासमोर जर कोणी दोषी सापडला तर देव त्याला फटके मारायला सुद्धा मागे बघत नाही. कारण मनुष्य प्रार्थनेला येतो, दॅट डझंट मीन की त्यांनी परमेश्वराला पूर्णपणे स्वीकारलेला आहे. बघा भावाबहिणींनो, फार मोठी गोष्ट आहे. ब्रदर वॅनमच्या मंडळीमध्ये मेसेजला तुडुंब लोक भरली होती. लोकांनी हिलिंग घेतलं, सगळं घेतलं, परंतु वेळ जेव्हा आली तेव्हा लोक पाय पसरून बाहेर निघाले. लोकांनी काय केलं, नको ह्याच्या संगतीला. काही लोक, काल मी ऐकत होतो, काही लोक त्यांना प्रॉफिट म्हणाले तर काही लोक म्हणाले की याची डॉक्टरीन चुकीची आहे.
अशी करून लोक काय झाली, वेगळी झाली. तो सांगतो की माहिती नाही मंडळीमध्ये कोणाचा उद्देश काय आहे, कोण कशासाठी येतो, कोणाच्या जीवनात काय आहे. तो दाखवतो पवित्र, पण तो किती पवित्र आहे ह्याची काही आम्हाला शाश्वती नाही आहे. तो कदाचित कोणा स्त्रीला बघायला येत असेल, त्याच्या जीवनात काय असेल हे आम्हाला काही माहिती नाही आहे. हे सगळं जर पवित्र आत्म्याने पुढे बोर्डवरती दाखवलं ना, तर आपण तो माणूस बाजूला काढून ठेवू शकतो, किंवा ती बहीण बाजूला काढून ठेवू शकतो आणि सांगू शकतो की तू. परंतु जेव्हा आमच्या समोर काही चुकडं नाही आहे, तेव्हा आम्हाला एक काम करायचं आहे की ह्या सगळ्या बाजून बाहेर निघून आपल्याला अलिप्त राहायचं आहे. आणि ही गोष्ट मला तेव्हा पटली, आणि मला थोडं आर्ग्युमेंट पण केलं की अरे ब्रदर, तुम्ही काय असं विश्वासणाऱ्या लोकांविषयी म्हणतात. तेव्हा तुम्हाला म्हणाला की तुला कळेल जेव्हा वेळ येईल तेव्हा. तेव्हा तो ब्रदर मला असे म्हणाले होते, जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला कळेल ही गोष्ट. आणि मी सांगितलं ठीक आहे, जेव्हा तुम्हाला माहिती असेल, आम्हाला माहिती नाहीये. परंतु भाऊ बहिणींनो, जेव्हा हनन्या सफीराचा जेव्हा मी अध्याय वाचला आणि प्रार्थना करत होती की प्रभू, ही गोष्ट तू का अशी ठेवलेली आहे मनुष्यामध्ये. भाऊ बहिणींनो, पवित्र आत्मा इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह. तो काय आहे, व्हेरी टिमिड. हा जो आहे हा 80% 95% जीवन जर असेल ना, तर त्याला तो काहीही स्पर्श करत नाही. त्याला 100% डेडिकेशन हवं आहे. म्हणून भाऊ बहिणींनो, हे पुलपीठ जे आहे हे फार पवित्र आहे. ह्या पुलपीठ वरून येणारा प्रत्येक वचन जे आहे, ह्याच्या मागे जो मनुष्य असतो ना, मी असो, ब्रदर जॉनी असो किंवा ब्रदर नितीन असो, किंवा वर्शिप घेणारा जोएल असो किंवा मनोज असो, इकडे येताना पवित्र असणे फार गरजेचं आहे. मनात विचार ठेवून माझ्या मताप्रमाणे माझ्या मनात हे असं आहे आणि मी येत असेल, भावा बहिणींनो, हनन्या सफीरा सारख्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागेल. आणि जर आपल्याला माहिती असेल की मी चुकलेलो आहे, देयर इज ओनली वन वे, डेडिकेशन, पश्चाताप. पश्चाताप करणे हे देवासमोर सगळ्यात महत्वाचं स्थान देवाने आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही पश्चाताप करा तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. पश्चाताप नाही करणार तर तुमच्या जीवनाला भाव बहिणींनो कोणीही वाचू शकत नाही. पुढे वाचा 4थं वचन. हा हा आणि हे शब्द ऐकताच काय झालं, हनन्याने प्राण सोडला. कारण पवित्र आत्म्याशी लबाडी केल्यामुळे पवित्र आत्म्याने त्यावेळेला त्याला झटका दिला. बाबीने आता लक्षात ठेवा, शैतानाला तुमचा जीवन घेण्याचा काही अधिकार नाही आहे, परंतु पवित्र आत्माला जीवन घेण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही चुकीचं करत असाल तर पवित्र आत्मा तुम्हाला फटके मारू शकतो, तुमचा जीवही घेऊ शकतो. व्हेरी सेन्सिटिव्ह. शैतान जो आहे ना, हा तुम्हाला कमजोर करू शकतो, हँडिकॅप करू शकतो, बेडवर पाडू शकतो, तुमचा जीव नाही घेऊ शकत. त्याला अधिकार दिलेला नाहीये. तो पवित्र आत्म्याला हा अधिकार आहे. काय जेव्हा शैतान जेव्हा आला देवाकडे आणि योबाची मागणी करू लागला, तो काय सांगितलं देवाने, त्याच्या जीवन हात न लावायचा. सगळं कर, तू त्याचा छळ करू शकतो, पण तू त्याच्या जीवाला तू हात नाही लावू शकत. मग त्याची मुलं जी मेली, मग तुम्ही सांगाल ते काय त्याच्या जीवाला हात लावला का? नाही, देवाची परवानगी होती. देवाच्या परवानगीशिवाय कोणतीच गोष्ट मनुष्याच्या जीवनात घडू शकत नाही. आणि इकडे काय आहे, उघड उघड हनन्याचं जीवन इकडे प्रकट झालं. आणि पुढे वचन काय म्हणते, अरे, आणि त्यावेळेला चर्च फुल भरलेलं होतं. पेत्र त्या मंदिरामध्ये देवाचे वचन सांगत होता. कारण आताच 10 दिवसा अगोदर पवित्र आत्मा पेंटेकोस्टचा दिवस झाला होता. सगळे त्या अनॉइंटिंगने भरलेले होते आणि अनॉइंटिंग 120 लोक कदाचित तिकडे असतील त्यावेळेला. आणि ह्या अनॉइंटिंग मध्ये असताना ही गोष्ट त्यांच्या समोर उघड उघड झालेली आहे. आणि काय झालं वचन पुढे, आता तिला माहिती पण नाही की काय झालंय ते. आणि आता पेत्र ही गोष्ट माहिती होती, परंतु तिला सांगू शकत होता की तुझा नवरा अशा कारणामुळे मेला. परंतु त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी काय केलं, संधी दिली की खरं काय ते बोला. आणि
हा, तिने उत्तर काय दिले? हो, एवढ्यालाच विकली. आणि का केले? भाव बहिणींनो, तुम्ही जर डेडिकेशन आहे, नवरा बायकोनी एकत्र होऊन देवाविरुद्ध जाण्याची काय केली? बढाई केली. बढाईच म्हणू शकतो ना आपण. हा, देवाविरुद्ध जाण्याची, आपण तो शब्द बोलतो ना, धाडस केलं. देवाविरुद्ध जाण्याचं तुम्ही धाडस केलं की मी जाऊन असं काहीतरी आपण सांगायचं नाही ना, कोणालाच माहिती नाही. परंतु भावा बहिणींनो, देवाच्या डोळ्यासमोर कोणतीच गोष्ट लपलेली नाही. शुद्ध, पवित्र, निष्कलंक हृदय देवाला देवाला मान्य करते. देवासमोर जर तुम्ही दोषी असाल आणि तुम्ही दाखवाल की मी फार पवित्र आहे, भाव बहिणींनो, पवित्र आत्मा फटका मारल्याशिवाय तो सोडत नाही. तो कोणालाही सोडत, तो मी असो की तुम्ही असा, तो कोणालाही सोडणार नाही. देवासमोर सगळे समान आहेत. ब्रदर ब्रॅनम सांगतात की जेव्हा अटॉर्नी माझ्या मागे लागला होता, डे अँड नाईट मला फोन फोन फोन, उभं आडवं तिडवं घेऊन मला प्रश्न विचारत होते. माझ्या घरी लोकांची लाईन लागली आणि फोन कॉल लागलेला आहे आणि मी कंटाळलो की मी प्रार्थना करू की ह्यांच्यासाठी ह्या अटॉर्नीला आन्सर करू. आणि मी बसलेलो असताना माझ्या बायकोला एवढाच फोन आला. माझ्या बायकोने फोन उचलला आणि बायको मला सांगते अटॉर्नीचा फोन आहे. एवढ्यात मी तिला सांगितलं, त्याला सांग की मी घराच्या बाहेर आहे, घरात नाही आहे. आणि मी जप करून बाहेर गेलो आणि थोड्या वेळात बायको बाहेर आली आणि मला सांगते, बिली तू हे केलं ते बरोबर केलं का? ऑफकोर्स. जेव्हा त्याचा फोन आला, ती सांगते फोन रिंग झाला तेव्हा तू होता ना? हो, पण जेव्हा तू त्याला सांगितलं तेव्हा तर मी घराच्या बाहेर निघून गेलो होतो. तर बिलीला बायको सांगते, तू स्वतःला जस्टिफाय करतोय की तू केलं ते कारण जस्टिफाय करतोय? नाही, इट्स ओके. आणि त्याच वेळेला त्याला दुसऱ्यासाठी, एका मुलासाठी प्रार्थना करणे जाणं होतं. जेव्हा तो गेला आणि हात ठेवायला गेला तेव्हा एक आवाज आला आणि त्याला सांगतो, हा द लाईंग हँड. प्रॉफेट म्हणतात द लाईंग हँड. तो खोटारडा जो हात आहे तू ठेवून तो का प्रार्थना करू इच्छितोस? तुला वाटते की खोटारडा हात ठेवून ह्या मुलाला आरोग्य मिळेल काय? प्रॉफेट सांगतात, तातडीने ही गोष्ट मला कळता खोटी मी अटॉर्नीला फोन केला आणि सांगितलं की मला तुला येऊन भेटायचं आहे. बघा, पवित्र आत्मा एका वेळेला सुद्धा आम्हाला त्याच्या पवित्र वचनाच्या बाहेर जाऊन देत नाही. अ डेडिकेटेड लाईफ. आणि प्रॉफिट तिकडे जाऊन त्या माणसाला सांगतात, त्या लॉयरला, अटॉर्नीला सांगतात की बघ, तू फोन आला होता तेव्हा मी घरात होतो. मी माझ्या बायकोला असं सांगितलं की मी घराच्या बाहेर आहे आणि तिने माझ्या सांगण्याप्रमाणे केलं आणि म्हणून मी ह्या गोष्टीची तुझ्याकडे येऊन माफी मागू इच्छितो, अशासाठी की देवासमोर आणि तुझ्या समोर मी पापी सापडू नये. बघा भावा बहिणींनो, काय एका संदेशाची साक्ष आहे. आणि प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात, अटॉर्नी सांगू लागला की आता जो मला तुझा रिस्पेक्ट होता त्याच्यापेक्षा माझा रिस्पेक्ट अधिक तुझ्याविषयी आणि तुझ्या येशू ख्रिस्ताविषयी वाढला. हालेलुया. कारण भावा बहिणीनं, जे तुम्ही आहात ते तुम्ही दाखवणे फार गरजेचं आहे. जर तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे तर तो पवित्र आत्मा डेडिकेशनच्या द्वारे कनेक्ट होणे फार गरजेचं आहे. अन्यथा तुमची मिली भगत ही तुमचा आत्मा आणि तुमच्या जीवाची जी मिली भगत आहे ना, ही तुम्हाला खाऊन टाकायला कमी नाही करणार. आमेन. आणि तेव्हा ते नववचन, हा 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 बहिणींनो, भय वाटले. पवित्र आत्म्याशी लबाडी आपण कोणीही मनुष्य करू शकत नाही. म्हणून भावा बहिणींनो, आमच्या जीवनाला डेडिकेशन असणे फार गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही कॉन्शियस होत नाही ना, आपण काय समजत त्याचा पिन बसत नाही ना, पिंच बसत नाही ना, तोपर्यंत आम्ही आमच्या जागेवर येतो. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात, थिंकिंग ऑन अवर वे मध्ये, अ फ्यू मंथ्स अगो, बरं काही महिना अगोदरची गोष्ट आहे, आय वॉज टॉकिंग टू ऑनरेबल जज ऑफ अवर सिटी. आपल्या जो सिटीचा जो न्यायाधीश आहे त्याच्याशी बोलत होतो. हु इज अ बॉसम फ्रेंड ऑफ माइंड दॅट कम्स क्वाइट रेग्युलर टू अ टॅबरनेकल व्हेन आय एम देअर. जो माझा चांगला मित्र आहे, जेव्हा मी येतो तेव्हा तो आपल्या मंडईमध्ये येतो. जज बॉटॉफ फ्रॉम जेफरसनविले, इंडियाना. अँड आय वॉज स्पीकिंग टू हिम अबाउट अ मदर्स बॉय दॅट वॉज अप देअर फॉर स्टिलिंग अ कार. तिकडे एका आईचा मुलगा होता जो कार चोरत होता, त्याच्याविषयी मी त्याच्याशी बोलत होतो. अँड आय टॉक
टू द ॲट लेंथ, त्या मुलाशी सुद्धा मी एकदम विस्तारपणे भरपूर वेळ घेऊन बोललो. अँड ही पुट हिज आर्म्स अराउंड मी, आणि मी त्या लॉयरनी माझ्याभोवती, न्यायाधीशाने हात आणून टाकला. अँड ही सेड, ब्रदर ब्रॅनम, इफ यू विल गेट द जज टू पार्डन मी वन मोर टाइम. त्यांनी मुलाने सांगितलं, ब्रदर ब्रॅनम, जर तू असं केलं की मला जज कडून पुन्हा एकदा क्षमा प्राप्त करून दिली, अगोदर त्याला मिळालेली ती वास्तविक, ही दुसऱ्यांदा जर मिळून दिली, ही सेड, आय विल प्रॉमिस यू, मी तुला वचन देऊन सांगतो, मुलगा, ब्रदर ब्रॅनम, आय विल प्रॉमिस यू, आय विल टेक माय प्लेस इन द संडे स्कूल अँड आय विल बी देअर एव्हरी टाइम द डोर्स ओपन. आणि जेव्हा जेव्हा तू बघशील तेव्हा जर मला जर क्षमा मिळून दिली ना, तर मी प्रत्येक वेळेला संडे स्कूलला प्रथम येऊन दरवाजा उघडून मी उभा राहीन. हे कोण सांगतो? मुलगा ब्रदर ब्रॅनमला सांगतो. ब्रदर ब्रॅनम से, वेल आय सेड, सन, आय हॅव आस्क्ड द जज लॉट ऑफ फेवर्स. जजला मी भरपूर वेळा फेवर केला, बट यु नो ही इज अंडर ओथ, तो एका अधिकाराखाली आहे, अँड ही इज शब्दाखाली आहे, शब्द ओथला का शब्देच्या खाली आहे, अँड ही इज गॉड टू डू द जस्टिस, आणि त्याला न्याय देणे गरजेचं आहे, बट आय विल गो टॉक टू हिम, परंतु मी त्याच्याशी जाऊन बोलतो ना. हे कोणाशी कन्व्हर्सेशन झालं? हे मुलाशी कन्व्हर्सेशन झालं. सो अँड आय सेड, जज कडे गेला, म्हणा, जज, युअर ऑनर सर, कुड इट बी पॉसिबल दॅट यू कुड पार्डन दिस यंग मॅन अगेन? काय तुला हे शक्य आहे का की ज्या माणसाने परत चोरी केलेली आहे त्याला तू क्षमा करावी? बट आय विल गो टू टॉक टू हिम. सो ही टोल्ड मी सच अँड सच थिंग्स ही डू. त्यांनी मला सांगितलं की मी संडे स्कूलला येईन, मी आता परत हे सगळं करणार, हे सगळं सांगितलं. आय नेव्हर फॉरगॉट व्हॉट द जज सेड. ब्रदर ब्रॅनम सांगतात की, लक्ष द्या गोष्टीकडे, ब्रदर ब्रॅनम सांगतात की त्या जजने, न्यायाधीशाने काय सांगितलं ते मी कधीच विसरलो नाही. ही रेज्ड अप फ्रॉम बिहाइंड हिज डेस्क, त्याच्या डेस्कवरती तो बसला होता, अँड वॉकड अराउंड ओव्हर टू वेअर आय वॉज, जिकडे मी उभा होतो तिकडे तो आला, अँड टूक मी बाय माय हँड, आणि त्याने माझा असा हात पकडला, अँड आय स्टूड अप, आणि मी त्याच्या जोडीला उभा राहिलो, पुट हिज आर्म ओव्हर माय शोल्डर, त्याने असं खांद्यावरती हात टाकला, अँड ही सेड, बिली, आणि तो मला म्हणाला, बिली, ही सेड, एव्हरी मॅन दॅट आय सेंटेन्स टू प्रिझन वॉन्ट्स टू बिकम अ प्रीचर व्हेन ही इज इन ट्रबल. तो सांगतो, जेव्हा जेव्हा कोणा मनुष्याला शिक्षा होते ना, तेव्हा त्या प्रत्येक माणसाला वाटते की मी ह्या पुढे अशा चुकी करणार आहे, आता मी प्रचारक बनणार, पास्टर बनणार, आणि मी एक चांगला व्यक्ती बनणार. कधी? जेव्हा त्याला शिक्षा सुनावण्यात आली. ते सांगतात, बट सेड, आय हॅव सीन मेनी ऑफ देम बी पार्डन अँड सर्व देअर टाइम, दे फॉरगॉट ऑल अबाउट इट व्हेन दे गेट फ्री अगेन. परंतु मी त्यांना बघितलेलं आहे, जेव्हा हे सगळं बाहेर निघतात तेव्हा ते सगळं विसरून जातात की त्यांच्यावरती काय दया केलेली आहे. इट्स युजली इन द टाइम ऑफ ट्रबल दॅट मॅन सीक फॉर गॉड. त्याच वेळेला मनुष्य देवाला शोधतो जेव्हा मनुष्याला देवाची गरज असते. अदरवाईज मनुष्य देवाला शोधत नाही. मी जसं सांगितलं, रात्री 2 वाजलेले आहेत, गरज आहे म्हणून जागा मनुष्य जागा आहे, परंतु मनुष्याची जर गरज नसेल तर तो जागा राहील काय? Man always seek God when it is required. त्याशिवाय मनुष्य देवाला काहीही भाव देत नाही. या शब्दात खरं सांगायचं म्हणजे हा शब्द चांगला शब्द आहे. मनुष्य देवाला काहीही भाव देत नाही जर मनुष्याला गरज नसेल तर. परंतु मनुष्याला जर देवाची गरज असेल तर तो एवढा संत बनतो, प्रीचर बनतो की प्रभू आज तू मला वाचव, एकदा प्रभू तू माझ्यावरती कृपा कर. अशासाठी बघ प्रभू, ह्यापासून ही शेवटची वेळ झाली, ह्यापासून प्रभू मी वाईट मार्गाला जाणार नाही. प्रॉफेट सांगतात, जज सांगतो, असे मी किती बघितले आहेत. हा बहिणीनो, इट इज नॉट अ डेडिकेशन. ह्याला सांगतात सेंटिमेंट्स, ह्याला सांगतात की भावना. अरे मी आज वाचलो तर मी असं करेन, पण जेव्हा वाचतो तेव्हा मनुष्य हे कधीच करत नाही. बहिणीनो, पवित्र आत्मा नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. परंतु भावा बहिणीनो, हे डेडिकेशन नाही आहे. डेडिकेशन काय आहे? ब्रदर ब्रॅनम एक सांगतात की एक कलाड मुलगा होता आणि तो एका कुक बरोबर, एक कलर कुक बरोबर तो काम करत होता आणि तो डोंगरावरती ते राहत होते.
आणि ते राहत असताना ह्या मनुष्याने कलड जो मुलगा होता 25 वर्षाचा, याने जीवनात काहीच केलं नाही. त्याला तुम्ही विचारलं काय करतो रे, काहीच नाही करत. कुठे चालला माहिती नाही, कुठे चालला तो, नथिंग. त्याला जीवनात काही प्रॉफिट सांगतात. ही वॉज नॉट हॅव्हिंग अ सिंगल अम्बिशन इन हिज लाईफ. काही एक ध्येय नाही आहे. त्याला जॉब मिळून दिला की एका कुकच्या जोडीला कुकचं काम करेल आणि चांगला वाढेल. आणि तो राहत असताना त्या कुकच्या जोडीला एका अशा घरामध्ये, त्या वूडचं जे जसं घर असते त्याच्यामध्ये राहत होता. आणि प्रॉफिट सांगतात जोराने हवा चालायला लागली, आणि इतक्या जोराने हवा यायला लागली की आता वाटलं की ते घर जे आहे ते तुटून जाईल, आणि तो घाबरला. तेव्हा त्या कुकने सांगितला, इकडे हा दिवा लावलेला आहे, इकडे येऊन बस. आणि तो आला आणि तो बसला, आणि त्याला सांगितलं की येशू ख्रिस्त हा तुझा तारणार आहे, हा विश्वास ठेवतो काय? तो सांगतो मला येशू ख्रिस्ताविषयी काय माहितीच नाहीये. तो सांगतो ते विश्वास ठेव तर तुला जीवन मिळेल. तो सांगतो ओके. तो सांगतो मी काय करावे? त्याला सांगितलं की तू प्रार्थना कर. तो सांगतो मी प्रार्थना पण आजपर्यंत केली नाहीये. तर त्याला सांगितलं की एक बोल की डिअर गॉड, forgive my all mistakes and help me to get your life. एवढं बोलायला सांगितलं. आणि त्यांनी तेवढं वाक्य बोललं की डिअर गॉड, forgive my all mistakes and give me your life. प्रॉफेट सांगतात तेवढं बोलून त्याच्या जीवनाला चेंज हा मिळाला. हालेलुया. प्रॉफेट सांगतात की त्याचं जीवन तिथे त्यांनी डेडिकेट केल्यामुळे त्याला सार्वकालिक जीवनाची पायरी चढण्याची संधी मिळाली. भावा बहिणींनो, ही संधी जी आहे ही तुमच्याकडे सदैव येते. परंतु ब्रदर ब्रॅनमने सांगितल्याप्रमाणे कठीण वेळेमध्ये देवाचं वचन आम्ही ऐकतो आणि आम्ही त्यावेळेला सिन्सिअर होतो. परंतु त्याचे पुढचं काय? जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ ही इज नॉट अ वन टाइम ऍक्टिव्हिटी, इज अ डेली एक्सरसाइज. ही प्रत्येक दिवसाची आमची एक्सरसाइज आहे की आम्ही असे पवित्र, जिवंत, देवाला ग्रहणीय यज्ञ अर्पण करतो की नाही हे जाणणे गरजेचं आहे. हालेलुया. जेव्हा आपण हे करतो आणि देव आमच्याविषयी खुश होतो, तेव्हा आम्ही भाव बहिणीनं ओव्हरकम करतो. आजकाल काय आहे भाव बहिणी, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे जगात आपण राहतो, हे जग काय झालेलं आहे, हे जग सैतानाने ओव्हरकम केलेलं आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि काय करत आहे सैतान जो आहे, जसं यरबाम रहाबामामध्ये त्यांनी केलं होतं. काय केलं होतं? आपल्यामध्येच आणून त्यांनी कॉम्पिटिशन लावलं होत्या याच्यासाठी की तुम्हाला माहितीये की ही जी किया सेल्टॉस आहे आणि हुंडाईची जी क्रेटा आहे, हे दोघं काय सांगतात, मार्केटमध्ये रायव्हलरी आहेत. म्हणजे काय, एकमेकाचे कॉम्पिटिशन आहेत. आपल्याला दिसायला, मनुष्याला ऍज अ आम्हाला ह्युमन का दिसते, अरे ही पण गाडी चांगली, ती पण गाडी चांगली, ह्याच्यामधली कोणती घ्यावी? परंतु तुम्हाला माहिती आहे की दोघांचा जो मेकर आहे ना, तो एकच आहे. आम्हाला दिसायला सिस्टर जॉन्सन कंपनी आहे, आम्हाला दिसायला काय, अरे ही कियाची गाडी आहे, ही हुंडाईची गाडी आहे. आणि आम्ही काय करतो, ही घेऊ की ही घेऊ, अरे ही घेतली काय, ही घेतली काय, फायदा तर त्यालाच आहे. तिसरी कंपनीच नाही आहे, एकच कंपनी आहे ज्यांनी दोन भाग पडून आम्हाला दिलेले आहेत. आणि आम्ही ही घेऊ की ही घेऊ ह्याच्यामध्ये फाईट करतो. आम्हाला वाटतं ह्या कंपनीची भारी आहे, नाही ह्या कंपनी, अरे दोन्ही कंपन्या एकाच्याच आहेत, ह्या दोन्ही कंपन्या वेगळ्याच नाही आहेत. आणि असे असल्यामुळे काय होते, सैतान जो आहे हे रायव्हलरी करतो. आणि काय करतो सैतान, स्वतःमध्येच लोकांना गुंतवून ठेवतो अशासाठी की देवाचं जे वचन आहे हे मनुष्याला कळू नये. जर ह्याच्यातून बाहेर निघालं तर मनुष्याला कळेल, अरे ह्याच्या बाहेर पण जीवन आहे. परंतु त्यांनी काय केलं, आता काय केलेलं आहे, LGBT बाहेर आणलेला आहे. सगळ्या त्या दिवशी मी ती तुम्हाला मी सांगितलं होती, आमच्या ऑफिस मधली जी लेडी आहे MD, तिच्या मुलीने सुसाईड केलं. आणि तिच्या जोडीला जी काम करते तिला मी विचारलं की अरे हे काय गोष्ट घडली, तर ती मला म्हणाली की मुलीने डिप्रेशनमुळे सुसाईड केलं. मी सांगितलं कोणत्या प्रकारचं डिप्रेशन? आता ह्या डिप्रेशनला काही नाव आहे का, काही रिझन आहे का? काहीच रिझन नाहीये भावा बहिणींनो. पैसा कमी आहे, भूकेली आहे, रस्त्यावरती त्रस्त आहेत, असं काही परिस्थिती आहे, काहीच नाहीये. परंतु भावा बहिणींनो, सैतान जो आहे हा या सगळ्या गोष्टीने ओव्हरकम करतो. आणि काय करतो, मनुष्याला ह्या सगळ्या गोष्टीत फसवून ठेवलेला आहे. डिप्रेशन मध्ये गेलो, मी डिप्रेशन झालो, मी अपसेट झालो. हे काय केलेलं आहे सैतानाने, ओव्हरकम सिच्युएशन्स केलेल्या आहेत. आणि त्यामुळे देवाचं वचन ह्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, कारण सैतानाने एक लेअर टाकलेला आहे. परंतु मनुष्याला जेव्हा कळते की हे गोष्ट तोडून आम्हाला देवाच्या वचनाकडे पोहोचणे आहे,
तेव्हा मनुष्य ह्या सगळ्यातून बाहेर निघतो आणि तो काय करतो, सीक द लॉर्ड, देवाचा शोध जो आहे तो करायला सुरू करतो. नाही तर तोपर्यंत लोक काय करतात, तसेच बसलेले आहेत. आता काय झालं, एक डिप्रेशनचा आत्मा आला, दुसरा एक आत्मा काय झाला, लस्ट आत्मा झाला, तिसरा आता आजकाल काय चाललं आहे की तुम्ही बाहेर या, असं काय सांगतात ते, त्याला एक काहीतरी इव्हेंट म्हणतात, त्यामध्ये तुम्ही या, नवरा बायको काहीच नाही, वेगळे फ्रीडम मध्ये तुम्ही राहा. बॉम्बेमध्ये नाव काय ते, गोव्याला बिव्याला असे इव्हेंट भरपूर चालतात की तुम्ही या, एन्जॉय करा, कोणाच्या जोडीला राहा, कसेच राहा. पूर्ण जी लस्ट आहे ती रेव पार्टी ज्याला ते सांगतात, ड्रग्स दिलं जाते ज्याच्यामध्ये, त्यामध्ये काय लोक काय करतात, हे सगळे लोक मिळून मिसळून राहतात आणि ते लोक त्याच्यामध्ये लस जी आहे ही त्याच्यामध्ये त्यांना फ्रीड करायला मिळते. बघा बहिणींनो, काय आहे हे, सैतानाचा आत्मा आहे. हा सैतान काय करतो, हा सैतान ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मनुष्याला डांबवून बसतो आणि काय करतो, ह्या ज्या लस्ट आहे त्या मनुष्यामध्ये टाकतो. आता तुम्ही विचार करा, ह्या ज्या लस्ट आहेत, नॉट ओनली फिजिकल लस्ट, परंतु सगळ्या प्रकारच्या लस्ट झाल्या. डोळ्याची वासना, काय वचन म्हणते ते, पेत्राचे पत्र ना, गलतीकरस पत्र, वचन वाचूया आणि पुढे जाऊया, बघूया की 1 योहान 2:16. हा 15 पासून वाचा. जगावर जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. हा, जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. आता जगातल्या गोष्टी, जग आणि जगावरती प्रीती करू नका म्हणजे काय आहे, हे जग काय आहे जे वेगळं आहे, ज्याच्यावरती आम्हाला प्रीती नाही करायची आहे. जगातल्या सगळ्या आवडी ह्या देवाच्या वचनाविरुद्ध आहेत. ट्रू सर, सगळ्या आवडी, आमेन आणि आमेन. झोपणं ही जगाची आवड आहे, Yes, yes, देवाची sir. आवड नाहीये. येशू ख्रिस्त काय केला, सकाळी पहाटे सुटला आणि प्रार्थना करायला गेला आणि तो प्रार्थना करायला गेला तर परत शिष्य झोपले. अरे झोपता किती, True. काय आहे का नाही. आज मनुष्याला भाव बहिणींनो 6 तास 6 तास झोप मिळाली ना तर सफिशियंट आहे. Sufficient, yes, sir. परंतु माणसाला 8 तास 10 तास 12 तास 24 तासामधले मनुष्य 12 तास झोपतो. आळशी, ह्याला काय सांगतात, आळशीपणाचं लक्षण. ह्यामध्ये काय आहे, मनुष्य हा आळस चालला आणि काय सांगतो, अरे मी थकला किती, अरे मी सकाळी लवकर किती उठला. बहिणीनं हे सगळे कारण आहेत, हे सगळे कारण आहेत. जो माणूस, ज्या माणसाला जीवनात काहीतरी करायचं आहे ना, तो टाइम बाउंड नाही आहे. ज्या माणसाला जीवनात काही करायचं आहे तो Yes. टाइम बाउंड नाही, तो नाही दिवस बघत नाही रात्र बघत. Right, sir. ज्याला जे काम करायचं आहे तो Yes. मिळवल्याशिवाय तो राहत नाही. हालेलुया. हालेलुया. भाव बहिणींनो, पवित्रता म्हणून काय सांगितलेलं आहे, मुंगीकडे पहा. का पहा, कारण जसा उन्हाळा उगवतो ती बघत नाही की गरमी किती आहे, काय आहे. आपले अन्न मिळवण्यासाठी ती बाहेर निघते, शोधून शोधून अन्न जमा करते आणि ती येऊन कोठारात साठवते. अशासाठी की जेव्हा वाईट परिस्थिती येईल Yes. तेव्हा ह्या परिस्थितीत मला सामना करता यावा. आमेन आमेन. याला सांगतात खऱ्या विश्वासी माणसाची प्रगती. यस, आमेन. आणि काय वचन म्हणते पुढे वाचते, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना. देहाची वासना सगळ्यात बेकार काय आहे, देहाची वासना, लस्ट. आज जी लस्ट आहे ना ही तुडुंब भरून वाहत आहे. ट्रू सर. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात की लोकांनी त्यावेळेला अनसेन्सर्ड मूवी जर चालवलं तर बॅन असायची. इंडियामध्ये 2000-2005 पर्यंत अनसेन्सर्ड मूवीला बॅन असायचं. बॅन. परंतु आता अनसेन्सर्ड मूवी ओपनली चालतात. आणि काय सांगितलं जाते, इट्स ओके, वी आर इन अ वेस्टर्न कंट्रीज. म्हणून आज तुम्ही बघा लोकांच्या हातात नेटफ्लिक्स आहे, लोकांच्या हातात हॉटस्टार आहे. यस. आणि काय बघतात लोक, प्राईम व्हिडिओ. प्राईम व्हिडिओ, अमेझॉन प्राईम व्हिडिओ. आणि लोक काय बघतात, सिरीज बघतात. सिरीज, ही सिरीज बघायचं. सिरीज काय माहितीये का, सिरीज म्हणजे सैतानाने बनवलेलं दुसरं हत्यार आहे. ट्रू सर. सिरीज म्हणजे कसं, एक शेवटचा भाग पर्यंत आला, अगला भाग दुसरा देखो. तोपर्यंत माणूस प्रार्थनेची जेवढी वाटाणं बघत ना तेवढी ते सिरीजचा दुसरा भाग बघण्याची, रात्री जागा राहून माणूस डोळ्यात 2-3 वाजेपर्यंत असा सिरीज बघेल.
परंतु प्रार्थना करायला सांगा तर प्रार्थना नाही होणार. सिरीज माणूस बघू शकतो, प्रार्थना नाही करू शकत. पवित्र आत्म्याचा अभाव. येस. इकडे काय आहे, हा पवित्र आत्मा नाही आहे भाऊ बहिणीनो. आणि ही गोष्ट मंडईत येणारे लोक सुद्धा करतात. हा फक्त दाखवायला सांगू शकतात की आम्ही प्रार्थनेला येतो, परंतु आम्ही जर ह्या सगळ्या गोष्टीत अडकलो असू ना तर अवर लाईफ इज नॉट डेडिकेटेड लाईफ. ट्रू सर. आम्ही काय करतो, आम्हाला सिरीज बघायला फार आवडतात, फार चांगले सिरीज आहेत ब्रदर. एक सिरीज आवडली तर दुसरी सिरीज आवडली का तिसरी सिरीज. सैतानाने ट्रॅप बनवला भाऊ बहिणींनो. हा काय आहे, ट्रॅप. एवढी भयंकर प्रकारची सिरीज मध्ये काही चांगलं नाहीये भाऊ बहिणींनो. तुम्ही सांगाल की मला काहीतरी टेकअवे मिळालं, माझं जीवन सुधरेल, असं काहीच नाहीये. ती सिरीज काय बनवली आहे, एकाने आई बापाने मुलीचा मर्डर केला, मुलीने त्या माचा केला, त्या माणसाने त्याला मारलं, आणि त्याचं जे चाललंय ते आम्ही बघायला बसलोय. म्हणजे त्यांनी मूर्ख बनवलं आणि आम्ही आणखी मूर्ख बनतोय. ट्रू सर. आणि सुरुवातीला स्टोरीमध्ये काय लिहिलं माहिती का, दीज ऑल आर फिक्टिशियस स्टोरीज. मनगहन कहाण्या आहेत, परंतु त्यांच्या कहाण्यामध्ये आम्हाला इतका आनंद की आम्ही देवाचं वचन सोडून रात्रंदिवस सिरीज बघतो. परंतु जीवनाचं वचन जे आहे ते आम्ही बघत नाही. आज वचन वाचण्याची पाळी आली तर आम्ही वचन वाचत नाही. बघा, डेडिकेशन. दिस इज कॉल्ड द डेडिकेशन. एक सिरीज बघून दुसरी पर्यंत आम्ही वाट बघतो का, नाही बघत. आम्ही काय करतो, अरे जर सोडणं, परंतु आम्हाला सांगितलं मेसेज वाचा, आम्ही वाचतो का. इट इज नॉट द डेडिकेशन. कारण आम्हाला देवासाठी प्रेम नाही आहे. परंतु देवाचं जेव्हा प्रेम येतं ना भाऊ बहिणींनो, आम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघतो. आम्हाला भाऊ बहिणीने ह्या गोष्टीवरती ओव्हरकम करणे गरजेचं आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला वाटते की आला गेला का मी ना हे ऍप्लिकेशन बघत बसतो, ओपन करतो, बघतो. सिंपल ऑप्शन, त्याच्यावरती बोट दाबून ठेवा, अनइन्स्टॉल ऑप्शन येईल, अनइन्स्टॉल करा. राईट सर. सिंपल. ट्रू सर. ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट आहे. एक तो जोक आला होता, जोक नाही, वास्तविक ती गोष्ट चांगली. ते सांगतात की अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रावरती सगळ्या गोष्टी डिस्काउंट मध्ये 70% डिस्काउंट मध्ये लागलेल्या आहेत. तुमचे पैसे वाचतील. तर खाली एक लाईन लिहिली होती, आणखीन त्याच्यापेक्षा चांगली ऑफर सांगतो, हे सगळे ऍप्लिकेशन डिलीट करा का सगळेच पैसे वाचतील. गरजच नाही. राईट सर. अशी माणसाची परिस्थिती भाऊ बहिणींनो. हे प्रकारे हे जग जे आहे लुभावणं बनवलेलं आहे. हे काय आहे, हे सैतानाचे टॅक्टिक्स आहेत. एक कोलगेटची जी ट्यूब येते ना, ह्याच्या मागे सुद्धा सैतानाने एक डोकं लावलेलं आहे. एक सांगतो की तोंड आहे ना, आजपर्यंत तुम्ही तोंड एवढे ठेवलं तर म्हणून कोलगेट एवढे बाहेर येतं. आता ते तेवढंच ठेवा, परंतु आतमधलं तोंड ते मोठं करा, म्हणजे दाबलं का जास्त कोलगेट बाहेर येईल, म्हणजे कोलगेट संपेल, म्हणजे आमचा खप वाढेल. लवकर संपेल. कोणाच्या डोक्यात काय, कोणाच्या डोक्यात काय, ह्याला सांगतात सैतानी बुद्धी. सर. परंतु देवाचे वचन असं नाही आहे भाऊ. देवाचं वचन पवित्र आहे. देवाचं वचन कोणाचं नुकसान नाही करायला लावत. देवाचं वचन येते आणि जीवन देते. हालेलुया. भाऊ बहिणींनो, प्रॉफेट सांगतात की माझ्याकडून जेव्हा जेव्हा चुका होतात, जेव्हा जेव्हा चुकतो, तेव्हा मला फक्त माझ्या डोळ्यासमोर एकच दिसते की येशू ख्रिस्तानी माझ्यासाठी कल्वारीवर खाल्लेले फटके. हालेलुया. आज आम्हाला सिरीज डोळ्यासमोर नाही आल्या पाहिजेत. आज आम्हाला सिरीज विचारलं ना, अरे त्या मूवी मध्ये काय होतं माहिती का, बाय हार्ट, त्या मूवी मधला सीन बाय हार्ट आहे. परंतु सांगितलं ब्रदर नितीनने गेल्या शुक्रवारी काय प्रीचिंग केलं तर आठवते का. अरे बाप रे ब्रदर, फार कठीण प्रश्न तुम्ही विचारणार. हा एक्झामला आला तरी याचं उत्तर कोणाला येणार नाही. कठीण प्रश्न का, कारण आमचं लक्ष नाही आहे, आमची आवड वचन ऐकणं नाही आहे. भाव बहिणींनो, डेडिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा वचन जे आहे ना, हे केवळ कानाची खास झिरवण्यासाठी नाही आहे, हे वचन अंतकरणात घेण्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा हे वचन अंतकरणात येते ना भाव बहिणींनो, देवाचं वचन सांगते की वचन आलं आणि त्या बीज पेरणाऱ्याने बीज पेरलं. काय केलं, संडेचा मेसेज पेरला. परंतु जर तुमची जमीन सोपीक असेल ना, तर तुमच्या सुपीक जमिनीत ते बीज पडलं तर ते वाढल्याशिवाय राहणार नाही. परंतु ऍट द सेम टाइम ते जमीन खडकाळीवरती पण पडते आणि लागलेच थोडस वाढते. आलेलं ब्रदर, तुम्ही काय मेसेज दिला, जबरदस्त, एक नंबर. बाहेर जाता बरोबर जिकडे संयम ब्रदर,
मला फार संयमाची गरज आहे ब्रदर, फार संयमाची गरज आहे. सकाळी उठतो तर दुसऱ्याने बोलला 4 शब्द मी त्याला बोलले. फक्त संयम, प्रार्थना संपेपुरता, बाहेर अप्रिशिएट करेपुरता. ह्याला सांगतात खडकाळ जमीन. का खडकाळ जमीन? डेडिकेशन नाही आहे. आमचे पास्टर लोबो सांगायचे की तुम्ही वचन ऐकता, वचन ऐकल्यानंतर तुम्ही वचन ऐकताना तुम्ही आपली बुक घ्या, तुम्ही त्या बुक वरती लिहून ठेवा की तुम्ही वचन काय 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 वचन ऐकली ती, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही कुठे कामावर कुठे जाणार असाल त्याच्या अगोदर तुम्ही आपली डायरी उघडा आणि वचने वाचा की काय काय वचने तुम्ही संडेला ऐकली ती. Yes, yes. अशासाठी की तुमची उजळणी होत राहील आणि तुमची वृद्धी होत राहील. ह्याच्यामध्ये कोणाचा फायदा आहे काय? ह्याच्यामध्ये आम्हाला स्वतःचा फायदा Yes, आहे. yes, sir. ह्याच्यामध्ये आम्ही स्वतः किती वरती येऊ हे आम्ही स्वतःसाठी केलेले प्रयत्न आहेत. Yes, sir. ब्रदर जॉनी शाळेमध्ये मुलांना शिकवतात आणि मुलं जाऊन घरी जाऊन टीचर शिकवताना बस झालं. घरी जाऊन जे शिकवलं आहे ती उजळणी नाही केली तर मला तुम्ही सांगा मला खेळण्याचा वेळ आहे, माझी मजा करण्याची वेळ आहे, माझा मोबाईल बघण्याची वेळ आहे. इट इज नॉट द डेडिकेशन. द डेडिकेशन इज जे काही स्वीकारलेलं आहे प्रभू. सगळ्यात मर्यादेचं स्टेटमेंट, तुझ्या वचनाप्रमाणे मला हवं. Amen. येशू ख्रिस्तानी आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकविली आणि काय सांगितलं? त्या प्रार्थनेमध्ये एक वाक्य बोललं, दाय विल बी डन. Done. Amen. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. Amen. नॉट माय विल बट दाय विल बी डन. युहान आला आणि युहान का सांगतो? प्रभू मी घटला जावो आणि Hallelujah. तू माझ्यामध्ये वाढला जा. माझे विचार घटले जावो, माझे आचार घटले जावो, माझी संस्कृती घटली जावो, तू माझ्यामध्ये वाढला जा. आणि काय वचन म्हणते? Amen. Amen. कारण जगात जे आहे ते म्हणजे देहाची वासना, हं. डोळ्यांची वासना व संसाराविषयी फिशारकी ही पित्यापासून नाही, ही पित्यापासून नाही आहे. तर जगापासून इट आहे. इज नॉट हॅज गिवन माय फादर. येशू ख्रिस्तानी ह्या गोष्टीला कधीही दुजोरा दिला नाही. म्हणून भाव बहिणींनो, ह्या गोष्टीकडे आम्हा प्रत्येकांना फार कटाक्षतेने लक्ष देणे गरजेचं आहे. आम्ही संसाराविषयीची फुशारकी, डोळ्याची वासना, देहाची वासना ह्याला आम्ही लागलेला आहोत काय? आमच्यामध्ये आहेत काय? आम्हाला कोणाविषयी वासना वाटते काय मनामध्ये? भाव बहिणींनो, वासना ना आम्ही घरी कधी कधी बोलतो, दारू पिणारा आणि सिगरेट पिणारा माणूस दिसतो, परंतु ज्याच्यामध्ये लस्ट आहे ना तो माणूस दिसत नाही. ट्रू सर, व्हेरी ट्रू. पण तुम्ही सांगाल की दारू पिणारा चुकीचा आहे आणि तो दिसत नाही, तो त्याच्यापेक्षा चुकीचा आहे. राईट. कारण प्रॉफिट जसं सांगतात, ही हॅज अ ऍट्रिब्यूट ऑफ सिन. येस. त्याच्यामध्ये तो शुद्ध झालेला नाहीये, म्हणून लस्ट असलेला माणूस दिसत नाहीये, परंतु त्याच्यामध्ये लस्ट भरलेली आहे. आणि असल्यामुळे काय हे भाव बहिणींनो, डेडिकेशन ऑफ लाईफ नाहीये. आता आपण पुढच्या रविवारी जशी प्रभूची इच्छा असेल तसं बघूया की ह्या सगळ्या गोष्टी अडकल्या कुठे आहेत, ज्या आम्हाला एक पीस बाय पीस आम्हाला आमच्यातून काढायच्या आहेत. म्हणून प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, आपला जो सब्जेक्ट चालू आहे हा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला कम्प्लीटपणे डेडिकेट करो. आमेन. हे 2025 वर्ष संपण्या अगोदर आम्ही Yes. पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती डेडिकेटेड असावे. Amen. आमच्या सवयी, आमच्या आदत, आमच्या प्रॅक्टिसेस, आमच्या ज्या मनुष्याला पटणाऱ्या सवयी सगळ्या संपल्या पाहिजेत. आमेन. आम्ही ह्याच्यातून संपूर्णपणे बाहेर निघून मुक्त. येशू ख्रिस्तासमोर पूर्णपणे त्याला पवित्र असे सादर होणे Amen. गरजेचं आहे. म्हणून 17 वचन, आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. हालेलुया. देवाच्या हालेलुया. इच्छेप्रमाणे करणारा सर्व कार्य होतो. आता मी थोडस फास्ट घेतो. योहान शुभवर्तमान ह्याचा 4था अध्याय उघडूया. आता तुम्हाला ही स्टोरी माहिती आहे की शमरोनी स्त्री जी आहे, हिला काय झालेलं आहे, हिने मडकं भरायला आली असताना, पाणी घ्यायला आली असताना तिने पाणी मागितलं. येशू ख्रिस्ताने पाणी मागितलं आणि पाणी मागितल्यानंतर तिने काय सांगितलं, तुझ्याकडे पोहरा नाही, तू पाणी कसा पिणार? आणि येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, जे मी पाणी देईन ते तुला जीवनाचं पाणी आहे, हे पिल्यानंतर तुला पाणी घेण्यासाठी येण्याची गरजच नाही. आणि ही वास्तविक शमरोनी स्त्री कोण आहे? ही एक व्यभिचारिणी प्रकारची स्त्री आहे, जिला दुपारी यावं लागते. आता लक्षात ठेवा, दुपारी येणे म्हणजे काय? सकाळी जे आहेत ते लोक, जे लोक घरात जे चांगले लोक आहेत, सभ्य लोक, शब्द लोक जे आहेत ते सकाळी पाणी घेणार. ह्या पाण्यामध्ये, ह्या लोकांमध्ये तिचं मिक्सचर होता कामा नाही ना, तर काय सांगतात, संगत तारी संगत मारी. हिच्या जोडीला कोण लागला तर आमची पिढी खराब होईल. म्हणून तिला काय सांगितलं होतं, याकोबाच्या विहिरीवरती तू दुपारी पाणी न्यायलंय. आता लक्षात ठेवा, सकाळी जर पाणी काढून नेलं तर दुपारी भर उन्हामध्ये पाणी असेल काय? नाहीये.
पाणी ती काय म्हणते खोल. विहीर खोल आहे का, कारण पाणी संपलेलं आहे, सकाळचं पाणी निघून गेला. कष्टमय जीवन आहे, ह्या कष्टमय जीवनामध्ये एक कोणतरी तिच्याशी वार्तालाप करत आहे. हालेलुया. आणि जेव्हा तिला वचन पुरवलं तेव्हा तिने काय सांगितलं, मी विश्वास ठेवते की हा मसीहा आहे. आमेन. 23 वचन वाचा, 21 वचन वाचा. येशू तिला म्हणाला, हा बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही, हा. अशी वेळ येत आहे. हम्म, हे माझे खरे मान. हम्म, तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करीता, हम्म. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, हा, कारण यहुद्यातूनच तारण आहे. कारण यहुद्यातूनच तारण आहे. आणि तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. खरे उपासक कशाने करत आहेत, आत्म्यात आणि खरेपणात. म्हणजे काय, अ ट्रू डेडिकेटेड लाईफ. आमेन. आत्म्यात म्हणजे काय, इन द प्रेझेन्स ऑफ होली स्पिरिट. आमेन. खरेपणात म्हणजे काय, ट्रूनेस ऑफ हार्ट. देहाची वासना, संसाराची वासना, डोळ्याची वासना, ह्या सगळ्या नाही आहेत. हम्म. तुम्ही आराधना आत्म्यात आणि खरेपणात करणे गरजेचे. भाऊ बहिणीने विचार करा, पेत्र जो पुलपीट वरती उभा होता तो किती आत्म्यात आणि खरेपणात असेल, Yes, sir. की त्याला दिसलं इथून Discernment, yes. की हा जो मनुष्य येत आहे हा खरोखर चांगला नाहीये. True, sir. बाकी मंडळीला दिसलं काय, No. नाही दिसलं, परंतु ह्याच्यातर्फे पवित्र आत्मा Yes. डायरेक्ट बोलला Discernment. की तू पवित्र आत्मेशी लबाडी करावी. हे बरोबर आहे काय? True, sir. आणि काय झाला, लागलाच प्राण निघून गेला. आणि Amen. काय वचन म्हणते पुढे इकडे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. आणि देव आत्मा आहे हम्म. आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हा, आता 29 वचन वाचा. चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले. हा नाही 28. तेव्हा तिने काय केलं, ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली, आता ती कशासाठी आली होती भाऊ बहिणीनो, पाणी भर. पाणी भरण्यासाठी. हालेलुया. परंतु तिने काय केलं, पाणी तो सोडला. Yes. आणि तिने मारली कुठे जाऊ, नगरामध्ये. नगरात. आणि नगरात जाऊन व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले, तू मनुष्य पहा, हम्म, तो ख्रिस्त असेल काय. हा. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ आता लागले. काय झालं, ती नगरामध्ये जिला ऍक्सेप्टन्स नव्हता, बट जस्ट बिकॉज शी ऍक्सेप्टेड द वर्ड, Yes. द वर्ड ऍक्सेप्टेड हर. Yes, हालेलुया. अरे ही तर अशी बाई होती, आणि आज ही आम्हाला येऊन सांगत आहे की मला ख्रिस्त भेटलेला आहे. हालेलुया. नाव हर लाईफ इज चेंज Yes. विथ इन अ फ्यू मोमेंट्स. राईट. काही आमेन. क्षणामध्ये तिचं जीवन बदललं. लोक सांगायला लागले, अरे ही तर ती बाई नाही जी दुपारी पाणी भरते, ही तर ती बाई आहे जिला कोणतरी भेटलेला आहे. आणि हालेलुया. ती बाई येऊन आम्हाला सांगते की मला ख्रिस्त भेटलेला आहे. आणि मग शिष्य त्याला विनंती करू लागले हम्म. की गुरुजी जेवा, हम्म. परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खावायला आहे. हा, यावरून शिष्य एकमेकास म्हणू लागले, याला कोणी खावयास आणले आहे असेल काय. हा. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे हम्म. व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याने मला पाठवले त्याची इच्छा मी पूर्ण करावी. म्हणजे काय, Yes. आय हॅव टू डेडिकेट माय लाईफ फॉर वर्क दॅट विच इज Yes, गिवन टू मी. commission. Yes. जे काम मला दिलेलं आहे ते मला पूर्ण करणे गरजेचं आहे. Amen. नाहीतर मी पूर्ण कामास पूर्ण ठरलेलो नाहीये. राईट सर. आता 39 वचन वरती जाऊ. मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शंभरनी लोकांनी त्याच्यावर विश्वास अरे ठेवला. बापरे, एका बाईच्या साक्षीवरून शंभरातनी पुष्कळ लोकांनी विश्वास ठेवला आमेन. की हा खरा ख्रिस्त आहे. आणि आहे. म्हणून शंभरनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या इथे राहण्याची विनंती केली. हा, मग तो तेथे 2 दिवस राहिला. आता तो किती दिवस राहिला तिकडे, 2 2 दिवस राहिला. आणि त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला. हालेलुया. हालेलुया. इंग्लिश मध्ये ते चांगलं सांगितलं. Yes, वाच yes, इंग्लिश मध्ये yes. 41 वाच, 41. 441 वाच. And many of more believed because of his own word. Many of Yes. more believed because of his own Own word. word. Amen. कारण तो जो शब्द होता तो शब्द नव्हता, हा शब्द देहधारी झालेला शब्द Hallelujah. होता. द डेडिकेशनचा शब्द होता जो तिकडे खुद्द स्वतः आपले काम करत होता. Yes. आणि 42 वचन, आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता आता तुझ्या बोलण्यावरूनच सगळ्यात महत्वाची लाईन Yes. आता चालू होते. ते स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही. नाव Yes. आम्ही इकडे जे प्रार्थनेला येतो
ते ब्रदर ह्यानी वचन सांगितलं, हिने वचन सांगितलं, हिने वचन सांगितलं म्हणून मी प्रार्थनेला येत नाही, हालेलुया. परंतु कारण आम्ही स्वतः ऐकले आहे हालेलुया. व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे. हालेलुया. हालेलुया. इंग्लिश मध्ये वाचते 42. And said unto the woman, Now we believe not because of thy saying, for we have heard him ourselves, and know that this is indeed the Christ and the Savior of the world. Amen. तिकडे वड खालेला आहे बघा. Yes. इकडे काय सांगितलेलं आहे, हा Yes, खचित जगाचा तारणार आहे, हा. ख्रिस्त आहे ख्रिस्त आहे असं म्हटलेलं असं नाहीये. नाही. इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं Yes. आहे, ही इज ख्रिस्त. क्राइस्ट अँड सेव्हियर. Yes. हा ख्रिस्त आणि तारणारा आहे असा आम्ही विश्वास ठेवलेला. Yes. बघा भावांनो, ट्रान्सलेशन इकडे खाते, Yes. त्या काही गोष्टी खातात म्हणून आम्हाला इंग्लिश आणि मराठी Tally कम्पेअर करणं फार गरजेचं असते. भावांनो, फक्त येशू ख्रिस्ताच्या शब्दाने Amen. शंभरनामध्ये विश्वास पसरला गेला. आता शंभरनामध्ये शंभरने स्त्रीच्या द्वारे वचन पसरलं असं झालं काय, प्रभूने आपलं स्वतः कार्य केलं. Amen. परंतु भाव बहिणींनो, लोक काय सांगतात, नाव आय एम डेडिकेटिंग माय लाईफ नॉट बिकॉज शी टोल्ड मी द स्क्रिप्चर Yes. बट व्हॉट आय हॅव हर्ड आय हॅव बिलीव्ड ऑन द रिपोर्ट. Amen. 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 जे मी ऐकलं त्याच्यावरती विश्वास ठेवला. Amen. संत पौलायन काय सांगतो, त्या वाक्यावरती कोणी विश्वास ठेवला? Yes. हु हॅज हर्ड दिस? कोणी वचनावरती विश्वास ठेवला? ज्यांनी Hallelujah. वचनावरती विश्वास ठेवला त्यांना त्याचं प्रतिफळ मिळालं. Amen. भाव बहिणीनं दृष्टिकोन बदलला, त्या स्त्रीचा पण दृष्टिकोन बदलला, Yes. व्याभिचारिणी असताना सुद्धा बदलला, आणि लोकांचा तिच्याकडे Yes, असणारा yes. दृष्टिकोन पण बदलला. Right, sir. आता दोघेही विश्वासी झाले. तिने तिच्या Amen. चुका कबूल केल्या आणि ह्यांनी यांच्या चुका कबूल केल्या. आता True, sir. त्यांच्यामध्ये एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. ख्रिस्त द क्राइस्ट अँड अ सेव्हियर ना, Savior. Yes. क्राइस्ट अँड सेव्हियर, Savior. ख्रिस्त आणि तारणारा तारणारा. दोन्ही त्यांच्यामध्ये उभा राहिला. Amen. भावनींनो, काय झालं, परमेश्वर जो आहे हा डेडिकेशन मध्ये राहणारा परमेश्वर आहे. Amen. Amen. आज तो आपल्यासाठी मिळालेला आहे. Amen. भावनींनो, म्हणून आमचं जे जीवन आहे हे पवित्र, शुद्ध आणि निष्कलंक असणे फार गरजेचं आहे. Amen. म्हणून आमची महत्वाची सेवा काय आहे हे समजून घ्या. Amen. म्हणून मी काय सांगितलं, जोएलला पण मी काय सांगितलं, तुम्हाला पण सांगतो, तेव्हा आपण पुलपीट वरती येणार असो, भाऊ बहिणींनो, त्या अगोदर तुम्ही प्रार्थनेत राहा. Yes. कारण ही जागा Repent. साधी जागा नाहीये. तुमच्या मनात पाप ठेवून, तुमच्या मनात चुका ठेवून तुम्ही देवाची सेवा नाही करू शकत. True, sir. जर तुम्ही करत असाल तर देव तुम्हाला फटके मारल्याशिवाय सोडणार नाही, मग तू मी असो किंवा मी असो. True, sir. ऍट द सेम टाइम म्हणून आम्हाला स्वतःला पवित्र होण्याची गरज आहे. Amen. आज संधी आहे, Yes. उद्या संधी मिळेल की ना माहिती नाही. उद्या पवित्र आत्मा सरळ पकडून सांगेल की Yes. तू ही चुकी केली होती, आणि तुम्ही त्या शब्दाला नाही पण म्हणू शकत नाही. True, sir. कारण देवासमोर कोणीही सुटू शकतो काय? No. कोणीही Nobody. सुटू शकत नाही, Nobody. कधीच नाही भावांनो. म्हणून आम्हाला समजणे फार गरजेचं आहे की आम्ही चुकले आहोत, प्रभू तू आम्हाला क्षमा कर. Amen. आम्ही पाप केलेला आहे, आम्हाला क्षमा कर. हेल्प अस टू कम आउट ऑफ दिस. Yes. आज भावा बहिणीनो, हा डेडिकेशन आपण आपल्या जोडीला घेऊन जाऊया. Amen. आपण स्वतःला तयार करूया. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूला सांगू की प्रभू, माझ्या सवयी, माझ्या ब्रदर नितीने प्रचार केला होता, मी नव्हतो त्यावेळेला. पण स्नेहलने मला सांगितलं की ब्रदरनी काय प्रचार केला, तो सवयी लागलेल्या काय ते तुम्ही Bad habits. बॅड हॅबिट्स, ह्या सगळ्या आम्हाला सोडणे फार गरजेचं आहे. Amen. Amen. लेट्स ओव्हरकम. तुम्ही सांगाल ब्रदर मी नाही होत माझ्यानी, प्रार्थना करा, True, sir. प्रार्थना करा, गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करा. Amen. डेव्हिड शिंदे होते ना, डेव्हिड शिंदे, ते सांगायचे की Yes. तुम्ही माझ्या गुडघ्याला हात लावून बघा, अख्खं एकदम प्लेन सपाट लागते का? Yes, yes. तो सांगतो मी कधीही प्रार्थना सोप्यावरती, बेडवरती गुडघे करून प्रार्थना करत नाही. तो सांगतो जर तुम्हाला प्रार्थनेला झोप येत असेल ना, ह्याचा अर्थ काय माहितीये का, तुम्ही ज्या आरामात प्रार्थना करता. True, sir. गुडघ्यावरती जा, तुम्ही गुडघ्यावरती जाता खोटीनं तुम्हाला पाय दुखायला लागेल. True. अरे इकडे लागते, इकडे लागते, हे घासते. परंतु त्यांनी तुम्हाला सवय होईल की प्रार्थना कशी करावी ती. Amen. 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 भावा बहिणीनं दुःख नाही प्रार्थना, काय सांगतात ते मद्रासला कोणाची ती हे आहे जागा आहे, ते देवाचा एक वेलंकनी. वेलंकनी. वेलंकनी थॉमस जो आला होता केरळ. केरळ आहे. केरळला, तो सांगतात की तिकडे जी
केव होती ना, केव जिकडे तो केरळ, प्रार्थना केरळ. करायचा, तो मांडी घालून प्रार्थना करायचा. त्या दगडाला मांडीचा आकार आलेला Yes, आहे yes, yes. की प्रार्थना करून 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 त्या जास्त. दगडाला पण मांडीचा आकार आला. विचार करा भाऊ बहिणींनो, डेडिकेशन काय असते. आमेन. संत पौलाचं डेडिकेशन काय होतं आणि आज आम्ही लॅविश मध्ये जगतो. True, sir. लेट्स कम आउट ऑफ दिस. आमेन. आपण ह्याच्यातून बाहेर निघूया. आपण ह्या सगळ्यावरती ओव्हरकम करूया. आमेन. मॅन विदिन द मॅन, विदिन द मॅन. मनुष्यामध्ये असलेला मनुष्यामध्ये असलेला मनुष्य आपण पाहूया आमेन. आणि एक एक सवयीना अशा उचलून फेकून देऊया. ट्रू सर. प्रभूला आमेन. सांगूया की ह्या काढून टाकू, हालेलुया. ह्या आमच्यातून काढून टाक. रिडीम अस कम्प्लिटली, आमेन. मेक अस फ्री कम्प्लिटली. आमेन. प्रभू आपल्यासाठी करण्यास आमची इच्छा पाहिजे. काय आमची Yes. इच्छा आहे काय? यस सर. आमची इच्छा असेल ना तर प्रभू आमच्या सगळ्या Yes, sir. सवयी Yes, तोडण्यास sir. समर्थ Yes. आहे. आमेन. आमेन. त्याच्याशिवाय आमचा मोठा कोणच नाही. Amen. डिसिप्लिन लावा लाईफ मध्ये. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो डिसिप्लिन. ब्रदर रोशन आले ते गेला पाहिजे, त्यांनी घरी आमच्या आलेलं असताना त्यांनी सांगितलं, ते म्हणाले की मी ना, आमच्या इकडे लोक गरीब आहेत, परंतु बर्थडे असला ना मुलाचा, एवढा मोठा बर्थडे करतात. मी लोकांच्या घरी जाऊन सांगितलं बर्थडे करू नका, यस. बर्थडे बंद करा. सगळ्यात पहिला ते जे पैसे आहेत ते वाचवा का आणि मुलाला चांगलं एज्युकेशन द्या, ट्रू. चांगलं शिकवा, अशासाठी की मुलाला पुढे जाऊन चांगलं उभं राहता येईल. त्याला कळायला पाहिजे की देवाचं वचन कसं वाचायचं. त्याला मेसेजचे बुक्स वाचायला शिकवा. आमेन. भाऊ बहिणीनं, एका पास्टरचं ध्येय मला फार आवडलं. तो सांगतो जर कुटुंब वरती आलं तर मंडळी वरती आली, कुटुंब शिकलं तर मंडळी शिकली, कुटुंबामध्ये संदेश असेल तर मंडळीमध्ये संदेश असणार, Yes, amen. कुटुंबामध्ये पवित्र आत्मा असेल तर मंडळीमध्ये पवित्र आत्मा असणार. आमेन. आमेन. आमच्या प्रत्येकाचं कार्य आहे. Yes. सवय लावा, झोपणं कमी करा, लवकर उठा, प्रार्थना करा, गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करा, जमिनीवरती गुडघ्यावर जाऊन प्रार्थना. Yes, sir. त्रास होईल पण तुम्हाला चांगल्या गोष्टीची वळण लागेल. Yes. सवय लागेल. डेडिकेशन ऑफ लाईफ. त्या प्रत्येक गोष्टीला टाइम द्या. ह्या वेळेमध्ये स्त्रिया ज्या आहेत ह्या वेळेमध्ये जेवण करणार, हा वेळ बायबलसाठी, हा वेळ मेसेज ऐकण्यासाठी. जर तुम्ही भाऊ बहिणींना अलोकेट केलं ना, तुम्हाला माहिती आहे आमच्या ऑफिसमध्ये बॉसेस लोक असतात, बॉस लोक. ते बॉस लोक काय असतात म्हणजे त्यांच्याकडे सेक्रेटरी असते. त्या सेक्रेटरीचं काम एक असते, तो माणूस काहीच करत नाही, त्याचं काम सगळं सेक्रेटरी बघते. सेक्रेटरी काय सांगते माहितीये का, एक कागद घेऊन येते, माझ्या बॉसची जी सेक्रेटरी ते कागद घेऊन येते, सांगते बॉस 9 ते 9:30 तुमची मिटिंग आहे, 9:30 ते 10 ही मिटिंग आहे, 10 ते 10:30 Yes. तुमचा मी कॅलेंडर खाली ठेवलेला आहे, जर तुम्हाला मध्ये ब्रेक पाहिजे असेल तर तो ब्रेक घ्या. 10:30 ते 12 तुमची मिटिंग आहे, 12:30 ते 1 तुम्ही जेवून घ्या. तुमची दुसरी काय मिटिंग असेल तर सांगा. परत 2 ते 4:30 तुमच्या मिटिंग लावलेल्या आहेत. तो सांगतो अरे असं का, असाच लावलेला आहे, Yes. नाहीतर तुमच्या मिटिंग ओव्हरफ्लो होतील आणि पुढे तुम्हाला थांबावं लागेल. Yes, yes, yes. वेळेचा फायदा करा. Yes. सेक्रेटरी बॉसला सांगते की तुम्ही मिटिंग कशा करायच्या त्या, राईट सर. तुम्हाला वेळ पण देते, जेवायला पण वेळ देते, पण हा पण देते. बॉस सांगतो ओके, माझं जर व्यवस्थित कॅलेंडर असेल, नाहीतर अगोदर बॉस आमचा रात्री 8 वाजेपर्यंत थांबायचा, कॉलेज संपत नाही, हे संपत नाही. ती सांगते वेळ तुम्हाला लावून देते, तुम्ही 6ला घरी, मी पण 6ला घरी. डिसिप्लिन यस. इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. ट्रू सर. जर माणसाला डिसिप्लिन असेल तर त्याच्यामध्ये देवाचं वचन शिरल्याशिवाय राहणार नाही. आमेन. 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 देवाचं वचन पवित्र आहे भाऊ बहिणींनो, आमेन. जे आज आम्हाला दिलेलं आहे. आमेन. आज आपल्या स्वतःला डिसिप्लिन हवीया, आपलं लाईफ डेडिकेट करूया आमेन. आणि प्रभूला सांगूया की प्रभू तू माझ्या जीवनामध्ये येऊन कार्य कर. आमेन. आमेन. मी घटला जाऊ आणि तू वाढला जा. आमेन. आज आपल्या स्वतःला तयार करूया. आमेन. ते ना फ्लावरी राहू नका, फ्लावरी राहण्याचं नाही. No, no. पोटाला 12 झाले, 1 झाला, भूक लागली, जेवायची काय फरक पडत नाही भावा बहिणींनो. यस सर. एक दिवस लेट जेवल्याने कोणताही आमच्या पोटातलं एक ना 2 किलो वजन कमी होईल. देवाचे आभार माना की बाबा वजन कमी झालं. हे होत नव्हतं ना, ते आता कमी झालं. करा पण, प्रत्येकासाठी चांगलं आहे. आमेन. शरीरावर जेव्हा मात करता तेव्हा तुम्ही Yes. आत्म्यामध्ये जिंकले जाता. ट्रू सर. ट्रू सर. शरीरावर मात करण्यास शिका भाऊ बहिणींनो, तर आत्म्यामध्ये जिंकले जाल. प्रार्थना करा की प्रभू सहाय्य करो, यस. यस सर. अशासाठी की आम्ही ओव्हरकमर बनावे. Amen. वी आर ओव्हरकमर्स. आम्ही काय आहोत, विजयी होणारी लोक आहोत. Amen. येरिहोची भिंत आयुष्यात कधी मनुष्याला वाटलं नसेल की ही भिंत पडू शकते, केवळ देवाच्या worship. प्रार्थनेने. यस. हालेलुया. जर ती पडू शकते तर आज आमच्या जीवनातलं येरिहो पडू शकत नाही काय. आमेन. देवाला आम्हाला जीवन डेडिकेट करणे गरजेचं आहे. आदर और महिमा परमेश्वराला देणे गरजेचं. आपण आपल्या Amen. जागेवर उभे राहूया. आमेन. आमेन. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. ग्लोरी. हृदयी भेंट चढ़ाए प्रभु को, स्तुति प्रशंसा करे।
हम संत जन मिलकर हृदय भेंट चढ़ाए प्रभु को स्तुति प्रशंसा करें। हो हम संत जन मिलकर अर्पण करते हैं तुझको आत्मा प्राण भी अर्पण करते हैं तुझको आत्मा प्राण भी रक्षा करो प्रभु इस जीवन की रक्षा करो प्रभु इस जीवन की विनती हमारी यही हृदय भेंट चढ़ाए प्रभु को स्तुति प्रशंसा करे। हो हम संत जन मिलकर दूसरा कड़वा क्या है? पाप का बोझ पाप का बोझ उठाने आया मसीह जग में पाप का भार उठाने आया मसीह जग में पापियों के सब पाप मिटाने पापियों के सब पाप मिटाने जीवन सनातन दिया हृदय भेंट चढ़ाए प्रभु को स्तुति प्रशंसा करे। हम संत जन मिलकर हृदय भेंट चढ़ाए प्रभु को स्तुति प्रशंसा करे। हम संत जन मिलकर संग बोला केश उठाया दिन बन संकट क्लेश उठाया दिन बन द्वार उद्धार का खोल प्रभु जी ने द्वार उद्धार का खोल प्रभु जी ने आशा दी हृदय भेंट चढ़ाए प्रभु को स्तुति प्रशंसा करे। हम संत जन मिलकर हृदय भेंट चढ़ाए प्रभु को स्तुति प्रशंसा करे। हम संत जन मिलकर हम पापियों के लिए हाजर स्वर्गीय पे हम पापियों के लिए मत जाना पापी जगत में मत जाना पापी जगत में पाप में न पड़ना हृदय भेंट चढ़ाए प्रभु स्तुति प्रशंसा करे। हम संत जन मिलकर हृदय भेंट चढ़ाए प्रभु को स्तुति प्रशंसा करे। हम संत जन मिलकर हम संत जन मिलकर हम संत जन मिलकर हालेलुया हालेलुया. आपण आपले हात उभारूया आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण सगळेजण प्रार्थना करूया.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हे आमचे स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावितो, तुझ्या नावाला मान महिमा देतो. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. खरं का प्रभू, आमच्या जीवनाला प्रभू तुझ्या वचनाने प्रभू तू मोड कर. आमच्या जीवनाला प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे त्याला सहाय्य कर. आमचे जीवन प्रभू आदरमय असं जीवन बनव. आमच्या जीवनामध्ये प्रभू तुझा पवित्र आत्मा तू पाठव अशासाठी की प्रभू आमचं जीवन हे डेडिकेटेड लाईफ असावं. आमचं जीवन हे आवडणारं लाईफ असावं. आमचं जीवन हे कृपेमध्ये वाढणारं असावं. प्रभू तू कृपाने दया कर. तू चांगला आणि उत्तम परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. प्रभू तू आमच्या जीवनात तू कार्य कर. आम्ही घटलं जावे, तू आमच्या जीवनात वाढला जावे. अनुग्रह कर. हालेलुया, हालेलुया. सिस्टर सिमीला विनंती करेन की ती प्रार्थना करेल. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. आमेन. Yes, Lord. Hallelujah. Yes, Lord. Lead us, guide us. Yes, Lord. Yes. Yes, Lord. Yes, Lord. Yes, help us, Lord. Yes, Lord. क्षमा कर दो. Yes, Lord. Yes, yes, Lord. Yes, Lord. Yes, Lord. Amen. Yes, Lord. Yes, Lord. Yes, Lord. Yes, Lord. Yes. Yes, Lord. Yes, yes, Lord. Yes, Lord. Yes, Lord. Yes. Hallelujah. Yes, Lord. Yes, Lord. Yes, Jesus. Yes, Amen. Lord. Yes, Lord. Lead us. Yes, Lord. Help us, Lord. Thank you, Lord. Yes, Lord. Yes, Lord. Hallelujah. Amen. आमेन, आमेन. हालेलुया. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की प्रभू तू आमच्यासाठी आजचा दिवस उघडलास. Thank you, Lord. प्रभू आमच्यासाठी पाण्याचं जे बंधन होतं तेही काढलं Hallelujah. आणि प्रभू आम्हाला तू प्रार्थनेला जमवलं त्याबद्दल आम्ही Thank तुझे you, आभार Jesus. मानतो. खरोखर चांगला आहे आणि तुझी कृपाने दया तू आम्हावरती सर्ववरती कर. माझ्या भाऊ बहिणी प्रत्येच्या मार्गात जात असताना प्रत्येकाच्या जोडीला तुला Yes, Lord. आणि प्रभू तुझं डेडिकेशन प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू येईपर्यंत सदैव राहावं म्हणून तू कृपाने दया कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणतोय की मान्य कर. Amen. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary tree. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याचा शिस्तीचा आत्मा, त्याचा पवित्र आत्मा तो येईपर्यंत आमच्या जीवनावरती सदैव राहो. Amen. Till we meet, till we meet, till we meet at Jesus we meet,
till we meet, Lord be with you till we meet again. प्रभु तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. Praise the Lord. God bless you.